नमस्कार. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 23 तारखेपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली. 24ला पैसे आलेले आहेत, 25ला, 26ला आज सुद्धा पैसे जमा होणार आहेत. तर तुम्ही जर पाहिलं असेल हा फेब्रुवारी महिना आहे. तर गोल केलं 23 तारखेला. 23 पासून पैसे येणं सुरुवात झालेली आहे. 23 फेब्रुवारी तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. ज्या कुठल्या महिला असतील त्यांना मिळाले नसतील तर अजून एक 2-3 दिवसामध्ये पैसे येणं सुरू राहणार आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नसेल पैसे जमा झाले ते कमेंट करायचे आहे की सर पैसे जमा झाले नाहीत. नोव्हेंबर डिसेंबरच्या ज्या कुठल्या महिला असतील ज्यांना अद्याप पैसे जमा झाले नसतील, काहीला जर जमा झाले असतील तर कमेंट करा की सर नोव्हेंबर डिसेंबरचे सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. आता खात्यात तुमचे हे पैसे फक्त त्यांनी जानेवारी महिन्याचे जमा केलेले आहे. फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता, फेब्रुवारीचे पैसे अद्याप जमा झालेले नाही. मग तुम्हाला 2 महिन्याचे परत पैसे मिळणार आहेत. कधी? तर मार्चमध्ये. अनेक महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे एकत्र येतील असे वाटले होते, पण सध्या एकाच महिन्याचा लाभ त्या महिलांना मिळाला आहे. आता काय मिळाले आहे? राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी महिलांना हे अनपेक्षित गिफ्ट मिळालं आहे. फेब्रुवारी महिना संपत आला तरी पैसे न आल्याने निर्माण झालेला संभ्रम आता दूर झालेला आहे. परंतु अजूनही महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी जमा होणार आहे त्याकडे लक्ष आहे. पैसे कुठे जमा होणार आहेत? तर ते तुमचं आधार संलग्न जे काय बँक अकाउंट आहे, या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत. काही महिलांना SMS येत नाही, तर तुमचं बॅलन्स चेक करा, कळेल पैसे आले की नाही. आता E-KYC ज्या महिलांनी केलेली आहे, पुन्हा त्याच महिलांना पैसे जमा झालेत. ती पण E-KYC केलेली आहे. तुम्हाला सक्सेस मेसेज आलेला आहे आणि तिकडं जर महिला व बालिका खात्याने जर तुमचं E-KYCला अप्रूव्हल दिलं तरच तुम्हाला जानेवारीचा हप्ता आलेला आहे, अन्यथा तो मिळालेला नाही. पैसे कोणाला मिळाले? फक्त ज्या महिलांनी E-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. नुसती पूर्णच नाही तर महिला व बाल खात्यांनी तिथं अप्रूव्हल केलं असेल अशाच महिलांना पैसे आलेले आहे. E-KYC करण्याची मुदत संपलेली आहे का? तर अजून मुदत आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही E-KYC केलं असेल तर लवकर करून घ्या. पैसे कोणाला मिळणार नाहीत? ज्यांच्या E-KYCमध्ये चुका होत्या आणि ज्यांना मागच्या महिन्याचा लाभ मिळाला नव्हता त्यांना याही महिन्यात पैसे मिळणार नाहीत. परंतु ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे नव्हते मिळाले, E-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, अंगणवाडी सेविका असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने दोन्ही ठिकाणी नोंद केलेला आहे, त्या महिलांना जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे. तुम्ही अजूनही E-KYC प्रक्रिया दुरुस्त केली असेल तर करून घ्या. बघा, रखडलेले पैसे कधी मिळणार आहेत? तर मार्च महिन्यानंतर त्रुटी दूर झाल्याच्या नंतर रखडलेले हप्ते एकत्रितपणे दिले जातील असं म्हटलेलं आहे. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर पैसे तुम्हाला नव्हते मिळाले तर असं म्हणणं आहे की 31 मार्चच्या नंतर तुम्हाला हे पैसे मिळू शकतात आणि तुमची शेवटची तारीख 31 मार्च आहे. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना दमदार सुरू आहे, त्यामुळे बंद होणार नाही. थोडक्यात जर माहिती पाहिली असेल तर जानेवारीचा महिन्याचा हप्ता हा आलेला आहे. रक्कम त्याची फक्त ₹1500 तुमच्या खात्यात जमा आहे. आधार लिंक आणि E-KYC अनिवार्य आहे. ज्या महिलांची नसेल तर एकदा चेक करून घ्यायची आणि जमा होण्याची वेळ 23 तारखेपासून कंटिन्यू पैसे 23 तारखेला रात्रीच्याला पैसे आलेले आहेत. 24ला, 25ला सुद्धा हे पैसे चालू आहे. ठीक आहे, थांबतो.